आजची सकाळ मोठी दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखदायक आहे. आजचा दिवसच काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. ज्या नेत्यावर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं खूप प्रेम केलं, दादा म्हणून प्रेम केलं, असे अजित दादा आता या आपल्यासोबत नाही आहेत. सकाळी विमानाचा अपघात झाला अशी बातमी फक्त आली आणि मी संपादकांना फोन केला की अशी बातमी आली आहे. त्यामुळे मलाही मिळाली आहे. सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की हेलिकॉप्टरचा अपघात झालाय आणि काही लोक जखमी आहे, आणि लगेच काहीच मिनिटात असं क्लिअर झालं की विमानाचा अपघात झालाय आणि दादा त्या विमानात आहेत. दादा त्या विमानात असं कळल्याबरोबर महाराष्ट्र अंगात शहारे आले की काय झालं असेल. आणि असं होईपर्यंत मेसेजवर मेसेज, फोनवर फोन, सगळ्यांची नजरा त्या बारामतीकडे लागलेल्या, दादांच्या कर्मभूमीत लागलेल्या, आणि दादा आता आपल्यात नाही अशी बातमी आली आणि लोकांचा विश्वास नव्हता. लोकांना वाटायचं की दादा आता 15 मिनिटात प्रगट होतील आणि म्हटली की नाही रे, ते विमान माझं नव्हतं, दुसरं विमान होतं. अमरावतीकरांसाठी हा मोठा धक्का आहे. महाराष्ट्रासाठी आहे, देशासाठी आहे, पण अमरावतीकरांसाठी खूप जास्त मोठा धक्का आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी अमरावतीवर खूप प्रेमही केलं आहे. दादांचं एकूण कार्यक्षेत्र पाहिलं तुम्ही तर ते अतिशय विकासाच्या रचनेमागे काम करणारे रचनाकार होते. कुठल्या तरी नेत्याची भाषणं द्यावी आणि मोठमोठ्या गोष्टी भराव्या, बाता माराव्या, निघून जावं असं दादा नव्हते. अमरावतीला त्यांच्यासोबत संजयराव खोडके होते. खरं जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा संजय खोडके साहेबांचे दोन्ही पवार साहेबांशी अतिशय चांगले संबंध होते. पण जेव्हा दादांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत विदर्भातून कोण आलं तर संजय खोडके आलेत. आणि मग महायुतीमध्ये सुलभाताईंना त्यांनी तिकीट दिली, ते निवडून आल्यात, आणि नंतर पुन्हा त्यांनी संजय खोडके साहेबांना विधान परिषदेत तिकीट दिलं. त्यांच्या अमरावतीवर खूप मोठी माया होती. हे 2 आमदार त्यांनी दिले आपल्या अमरावतीला. राष्ट्रवादी हा एक पक्ष म्हणून, पक्षनेता म्हणून त्यांची एक वेगळी भूमिका होतीच, परंतु प्रशासक म्हणून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणून त्यांची एक वेगळी अमिट छाप होती. आज सर्वांना दुःख झालंय, ती इतका स्पष्ट नेता आमच्यातून निघून गेलाय. दादांशी अमरावतीचं जे नातं आहे, दादा कुठे उभे राहिले असतील भाषणासाठी तरी ती त्यांची देहबोली, त्यांचा स्पष्टपणा, त्यांचं धोरण, त्यांचा अभ्यास आणि त्यांचं वास्तविक जगणं हे लोकांना इतकं भावायचं की त्यांच्या शब्दावर विश्वास होता की दादा बोलणार म्हणजे काम होणार. आणि दादा धर्माचं, जातीचं, पंथाचं असं कधीच काही बोलत नव्हते. ते बोलायचे की इथे विकासाचं काम झालं पाहिजे, इथे उड्डाण पूल झाला पाहिजे, इथे बांधारा घातला पाहिजे, इथे ट्रॅफिकची समस्या सोडवली पाहिजे, इथे मेडिकल कॉलेज दिलं पाहिजे. सगळं त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये हे असायचं. आता शेवटी महानगरपालिकेच्या प्रचारासाठी दादा आले होते. गांधीनगरला त्यांची सभा झाली. खरं म्हणजे त्या सभेला मी गेलो नाही, पण आम्ही लगेच ती सभा संपली आणि ते स्क्रीनवर म्हणजे लाईव्ह मध्ये सुद्धा आम्ही ते बघत गेलो आणि दादांचं पूर्ण भाषण 1दा, 2दा आणि 3दा ऐकलं. संपादक अनिल अग्रवालजी यांच्याशी माझी चर्चा चालू होती की मी असं म्हणालो की आतापर्यंतच्या प्रचार सभेतलं हे पहिलं भाषण आहे ज्याची दखल घेतली पाहिजे. अनिल अग्रवाल म्हणालेत, मलाही असंच वाटतं की मुद्देसूद नेत्यांनी कसं बोललं पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर महानगरपालिकेच्या संदर्भात बोललं पाहिजे, कोणत्या मुद्द्याची गरज आहे आज आणि कोणत्या मुद्द्यांवरून कामं व्हायला पाहिजे. त्यांनी इतर कोणत्याही मुद्द्याचा ज्याचा फापट पसारा होता स्पर्शही केला नाही. ते म्हणाले की अमरावतीसाठी आम्हाला मेडिकल कॉलेज चांगलं करायचं आहे. ते म्हणाले की इथल्या उड्डाण पूलसाठी आम्हाला काम करायचं आहे. ते म्हणाले की आमच्या ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे. आम्हाला चौकामध्ये अमरावती शहरात
गुन्हेगारी थांबवायची आहे तर CCTV लावायचे. सगळं भाषण आम्ही रात्री पुन्हा एकदा ऐकलं आणि त्यावर मग आपली मातृभूमीमध्ये अग्रलेख सुद्धा आला. तो सर्वात लोकप्रिय अग्रलेखमध्ये त्या अग्रलेखाचं नाव आहे. दादा काय बोलत होते? त्याकडे संपादकांचं, पत्रकारांचं, लोकांचं, कार्यकर्त्यांचं, लोकप्रतिनिधींचं बारीक लक्ष असायचं. कारण त्यांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाब्या होत्या आणि ते कडक शिक्षक होते खऱ्या अर्थानं. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सांगायचे की आपल्याला असा वायफळ खर्च करायचा नाही कुठेच. हा जो करायचा तो करायचा आहे. दादा स्पष्ट बोलत होते, त्यामुळे लोकांना असं वाटायचं की दादांना निधी द्यायचा नाही का, पण ते लोकांना विकास कामासाठी खूप उत्सुक होते द्यायला. अनेक त्यांनी योजना आणल्या, अनेक लोकांना सपोर्ट केला. बरं, ते सर्वपक्षीय नेते होते खरं म्हणजे. कोणी भाजपचा आहे, कोणी काँग्रेसचा आहे, कोणी या पक्षाचा आहे, कोणी त्या पक्षाचा आहे. प्रणिती शिंदे असं म्हणाल्या की ते मला नावानी आवाज द्यायचे आणि त्यांना नवीन पिढी येते याचा आनंदही राहायचा. या नेत्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल असं विचाराल तर काय नाही सांगता येईल असं आहे माझ्यासमोर. सकाळी 6 वाजता अक्षरशः कलेक्टरांना घेऊन, पोलीस आयुक्तांना घेऊन, महानगरपालिका आयुक्तांना घेऊन, विभागीय आयुक्तांना घेऊन कोणी सभा करेल का हो, मीटिंग करेल का? यापुढच्या काळात नाही. पण दादा कसं करायचे? दादा विकास कामाला कागदावर पाहायचे नाही किंवा कुठल्या आयपॅडवर पाहायचे नाही किंवा स्क्रीनवर नाही पाहायचे. स्वतः स्पॉटवर जायचे. एका हॉस्पिटलच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं आणि त्याच्या उद्घाटनासाठी दादा गेले. साधारणतः असं वाटायचं की मंत्री आले, उपमुख्यमंत्री आले म्हणजे उद्घाटन करणार, निघून जाणार. वेळ नाही त्यांना. दादाने असं नाही केलं. दादाने उद्घाटन जरूर केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण फेरी मारली आणि दाखवली, अरे हा पॉईंट कसा आला इथे, इथं चुकीचा पॉईंट आला. अगदी इतकं आपल्या घरातल्या एखाद्या इलेक्ट्रिक पॉईंटवर बोलावे तसे दादा त्या हॉस्पिटलच्या प्रत्येक गोष्टीकडे बघत होते. जनतेचा पैसा चालला वाया. हा खर्ची घालतो आम्ही, तो जनतेचा पैसा. ही तळमळ होती दादांमध्ये. आज ते तुम्हाला जाणवेल. येणाऱ्या काळात अर्थमंत्री ऐसा होणे नाही असं तुम्ही नक्की म्हणा. राजकारण आहे तर टीका टिप्पणी होत राहील, पण माणूस म्हणून आज सर्वांना प्रचंड दुःख झालंय. आज एकही असा नेता नाही, असा एकही व्यक्ती नाही की जो म्हणेल की दादांशी माझे मतभेद होतं. अगदी मतभेद असणारे म्हणतात आहे की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, ही एक्झिट आम्हाला आवडली नाही. अगदी वेळ म्हणजे वेळ. 10 वाजता कुठला कार्यक्रम असेल तर दादा 10च्या 15 मिनिटं अगोदर उभे आहे. मंत्रिमंडळात सुद्धा अगदी वेळेवर येणारे मुख्यमंत्र्यानंतर किंवा मुख्यमंत्र्यांच्या सोबत किंवा त्यापूर्वी अजितदादाच. शब्द दिला म्हणजे तो त्यांचा करार झाला, ॲग्रीमेंट झालं. दादा शब्द देताना 10 वेळा विचार करायचे. हे काम होणार असेल तर हो म्हणायचे, नाही होणार तर नाही म्हणायचे. दादांचा जो कार्यकर्ता मोहन होता अक्षरशः. ज्या गावात पाय ठेवला त्या गावात 10,000 कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला होते. त्यांनी कुठल्या धर्माचं, कुठल्या जातीचं समर्थन कधी केलं नाही. राज ठाकरे सारखा नेता असं म्हणाले की अजित पवारांमध्ये मी ही गोष्ट पाहिली की त्यांनी कधी जात हा विषय घेऊन राजकारण नाही केलं. त्यांनी नेहमी विकासावर राजकारण केलं. कधी त्यांना यश मिळालं आणि कधी त्यांना अपयश मिळालं. ते स्पष्ट वक्ते होते. साधारणतः सगळे नेते, बऱ्यापैकी सगळे नेते लोकांना गोल 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 हो करतो आश्वासनं देतात, वचननामे देतात. प्रत्यक्षात तसं होत नाही. पण दादा हा एकमेव नेता आहे की ज्याने शब्द पाळला, दिला तो पाळला. आता उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशी पोकळी तयार झाली आहे. दादा एका भाषणात मस्त म्हणाले होते की मी अजून 10-15 वर्ष सहज राजकारण करेन. कधी करत होते. काय असेल दादांच्या या रहस्याचं? दादा गेले तेव्हा त्यांचं वय 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस. 4 वेळा 6 आलेला आहे. हा योगायोग आहे, दुर्दैवी योगायोग आहे. दादांना 20 वर्ष पुढच्या राजकारणामध्ये पक्क स्थान होतं. आता तर त्यांचं नेतृत्व इतकं बहरलं होतं की ते म्हणाले होते एका सभेमध्ये, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि मधात अशा चर्चा होत होत्या की दादांना संधी मिळेल आता मुख्यमंत्री पदाची जर काही बदल आला तर. दादांचा मृत्यू केवळ एक चटका नाही आहे. एका उत्तम आदर्श प्रशासकाचाही तो एक अंत आहे. त्यांचं प्रशासनावर एवढं वचक होता की अधिकारी IPS असो, IAS असो, सिनियर असो, ज्युनियर असो, त्यांनी बघितलं काय आहे तुमचं असं म्हटलं की प्रशासन हालून जायचं. सकाळी 6 वाजता तलाठ्यापासून कमिशनरपर्यंत सगळे दादांच्या दिमतीला राहायचे. कारण दादांची
भेटायची वेळ मुळात सकाळी 6 वाजता असायची. दादा 4 वाजता उठायचे. 1 तास एक्सरसाइज करायचे आणि हलकासा आहार घेऊन आपले मीटिंगला सुरुवात करायची. 6 वाजताची अपॉइंटमेंट लोकं द्यायचे. त्यांनी जर कोणाला 10ची अपॉइंटमेंट दिली तर लोकांना आश्चर्य वाटायचं, की सकाळी 10ला बोलत आहे दादा. 10 वाजता तर ते जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या कुठल्यातरी जिल्ह्यात पोहोचलेले असायचे. वेळेचे बंदे. पण दादा तुम्ही वेळेपूर्वी का गेले? आज आम्हाला चटका लावून गेलात सगळ्यांना तुम्ही, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला. इतका वेळ पाळला तुम्ही. तुम्हाला अजून 20 वर्ष राजकारण करायचं होतं, शतआयुष्य व्हायचं होतं. एकाही नेत्याची नसलेली लाईफस्टाईल दादांची होती. ते अल्पाहार घ्यायचे, पुरेशी निद्रा घ्यायची. दादा असं म्हणायचे, की मी झोपायला गेलो की मला एकदम झोप येते. राजकारण दिवसभर काही असो, राजकारणामध्ये कोणाचा द्वेष करू नये. विरोधक जरूर असले पाहिजे. दादांचे राजकीय विरोधक होते, पण दादांचा शत्रू कोणी नव्हता. दादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पुढे जातच नव्हतं. त्यासाठी जो वकूफ होता त्यांचा, त्यासाठी तो त्यांचा जनसंपर्क होता, त्यांच्यासाठी ती जी तळमळ होती, कारण या नेत्याला डावलून राजकारण होऊ शकत नाही असं सर्वपक्षीय नेत्यांची एक मान्यता होती. कारण हा जमिनीचा नेता होता. ते स्वतः शेती करायचे. आता अलीकडे त्यांनी AI शेती प्रयोग सुरू केले आणि सांगितलं होतं, मी एका ठिकाणी त्यांनी भाषण करताना सांगितलं एका कृषी प्रदर्शनीचं, की बारामतीलाच कृषी प्रदर्शनी चालू होती. त्याबद्दल ते सांगितलं एका जिल्ह्यामध्ये, तुम्ही ते पाहायला या. काही लाखो लोक येऊन राहिले आहे, की AIनी शेती अशी केली आणि आपण नेहमी पारंपरिक शेती करतो. काय फरक होते उत्पादनामध्ये, पाणी किती वापरलं जाते वगैरे वगैरे. आपल्याकडे अजून ते तंत्रज्ञान यायचं आहे. दादांनी ते आणलं आणि ते महाराष्ट्रभर त्यांना आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते AI तंत्रज्ञान न्यायचं होतं. द्रष्टे होते ते. त्यांना खूप दूरचं दिसायचं. स्पष्ट होते. खडसावून टाकायचे. कोणी गडबड केली तर त्याला तिथंच सांगायचे, चुकतोय तू. त्यांनी कार्यकर्त्यावर एवढं प्रेम केलं, की आज कार्यकर्त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू आहेत, शब्द नाही. अमरावती असेल भातही काय प्रतिक्रिया द्याव्या म्हणून विचारात पडले. यांचा कुटुंबाचा आधारच गेला. कार्यकर्त्याला उभं करणं सोपं नसतं साहेब. कार्यकर्त्याला बळ देणं सोपं नसतं. नेत्याला हा सगळा संसार सांभाळायचा असतो त्यांचा. असा कुटुंब वत्सल नेता गेलाय. स्वतःच्या ज्या राजकीय शक्ती त्यांनी प्राप्त केल्या, खरं म्हणजे मोठे पवार साहेबांसोबत म्हणजे शरद पवार साहेबांसोबत त्यांनी त्यांच्या हाताखाली कामाला सुरुवात केली. पण त्यांनी स्वतःची ओळख तयार केली. मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्ष, लहान झाडं मोठी होत नाहीत. पण अजितदादांनी असं नाही केलं. ते साहेबांच्या समोर त्यांनी साहेबांचे सगळे गुण जवळून पाहिले. राजकीय मुत्सद्दी पण त्यांनी जवळून पाहिलं. पण स्वतःची अशी एक शैली केली आहे, ज्या शैलीवर लोकांचं अपार प्रेम होतं. प्रेम करणारा नेता गेला आपल्यातला. नेते तर खूप असतील आणि होतील, पण माणसांवर, जनतेवर, मतदारांवर नव्हे. केवळ तो मतदार आहे हा कन्सेप्ट नव्हता. आज अमरावतीत अनेक लोकांनी स्टेटस ठेवले आहेत, अनेक लोकांनी ठेवले आहेत. ते पक्षाचे राष्ट्रवादीचे नाही आहेत बरं. राष्ट्रवादी लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पणच केली, त्यांच्या डोळ्यात अश्रूच आहेत. पण महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये अजितदादा पदाधिकारी होते आणि अमरावतीचे ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे हे भाजपचे नेते आहेत. ते त्यांच्यासोबत त्या निवडणुकीमध्ये होते. त्यांचा संवाद त्यांनी व्हॉट्सअपवर, त्यांच्या फेसबुकला वॉलवर टाकला आहे. अमरावतीच्या बिल्डर असोसिएशनचे महत्त्वाचे पदाधिकारी राम महाजन यांनी अमरावतीत जेव्हा दादा आले क्रीडाईला, राम महाजनही भाजपच्या संदर्भातले नेते आहेत, खरं म्हणजे कार्यकर्ते आहेत. अमरावतीत आले होते आणि दादांना त्यांनी सांगितले, की दादा माझा एक मित्र बारामतीला आहे आणि तो असा असा आहे. लगेच दादाला क्लिक झालं. असे अरे तिथला बिल्डर आहे का तो, मला माहित आहे. एक एका माणसाला ते ओळखायचे. अमरावतीतल्या 1000 माणसाची नाव त्यांचे पाठ असावी असं ते बीडचे पालकमंत्री होते, तिथेही त्यांचं असं होतं. दादा जेव्हा बीडमध्ये गेले पालकमंत्री म्हणून, बीड शांत झालं. राजकारण करताना ते स्पष्ट होते, याचा त्यांना फटका बसला असेल, पण त्याची किंमत दिली त्यांनी. पण माणसाची नाड त्यांनी तोडली नाही. लोकांसाठी अहोरात्र काम. आणि म्हणूनच विमानाचा अपघात झाला आणि पुढचा एक फोटो असा आलेला आहे, जिकडे तिकडे कागद पडले आहेत. त्यांच्यासोबत कायम फाईल, कायम लोकांची कामं, कोणाची अर्ज, कोणाचे प्रस्ताव, कोणाच्या मान्यता, कोणत्या
सगळं सोबत घेऊन ती जायची. कधीही झोपताना ते उद्या सकाळी कोणत्या कागदावर आम्हाला काम करायचंय, असा हक्काचा माणूस राहिला नाही लोकशाहीमध्ये. सगळे चिरीबंदी वाड्यात बंदिस्त झाले आहेत. सत्ता ही जनतेसाठी असते, लोकांसाठी असते. त्याचा वापर लोकांसाठी केला पाहिजे आणि तो जाती धर्माच्या पलीकडे केला पाहिजे. तो प्रत्येकाबद्दल ममत्व ठेवून, प्रत्येकाचं दुःख समजून घेऊन, आणि तो खरा आहे की खोटा आहे हे त्यांना अचूक माहित होतं. त्यांनी एका मुलाखतीत स्वतःच्या मुलाबद्दलच असं म्हटलं होतं की माझी अशी इच्छा आहे की त्यांनी बदलावं. प्रश्नकर्त्याने विचारलं की दादा काय बदलावं? तो पटकन कोणावर विश्वास ठेवतो. पत्नीबद्दल ते म्हणाले होते की ती सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. त्यांना राज्यसभा खासदार केला. अमरावतीतून कितीतरी लोक दादांच्या संपर्कात होते. संजय खोडके तर कायम सोबत होते. आज त्यांच्याही मनामध्ये भयंकर मोठी पोकळी तयार झाली असणार. कुटुंबातला एक प्रमुख सदस्य कुटुंब प्रमुखच गेलाय. आज अमरावतीला 2 आमदार दिल्यामुळे खूप सारी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या होत्या. खूप सारे योजना त्यांच्या डोक्यात होत्या. त्यांनी खूप सारे मदती दिली असते. त्यांनी म्हणाले होते की तुम्ही सांगा, मी आता अर्थसंकल्पामध्ये ह्या सगळ्या तरतुदी करायला लागतो. त्यांनी भाषणात असं म्हणाले होते ते की आता अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर आता मी जिल्हा परिषदच्या प्रचारासाठी असेल, आणि ते आता बारामतीला प्रचारासाठीच चालले होते. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या तिकडे. मी त्या कामात बिझी असेल. संजयराव तुम्ही या आणि अर्थ मंत्रालयात तुम्ही तुमचे इथले प्रस्ताव द्या. मी तिकडून आलो की त्याचा निर्णय घेतो आणि अर्थसंकल्पात तरतूद करतो. दादा, अर्थसंकल्पात तरतूद होईल कदाचित, करेल कोणीतरी, पण त्याच्यावर तुमची सही नसेल. पाठीवर जो अतिशय प्रेमाचा हात होता ना कार्यकर्त्याच्या, एनर्जी फुल होता. नुसता आशीर्वादाचा हात नव्हता त्यांच्या. ताकद द्यायची ते कार्यकर्त्यांना. तू लढ, मी पाठीशी आहे. असा ताकदीचा नेता, महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची ताकद असलेला नेता आणि महाराष्ट्राचा एक दिवस प्रमुख होण्याचं स्वप्न बाळगलेलं नेता आमच्यात नाही आहे. मंडल मीडिया हाऊसच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.